फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चॅनल. माय नेम इज ओम अँड यू आर वॉचिंग राईट टू राईट. आज आपण पाहणार आहोत मराठी उपयोजित लेखनातील एक महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा मुद्दा, तोच म्हणजे प्रसंगलेखन. प्रसंगलेखना माझ्या मागच्या प्रसंगलेखनावरील व्हिडिओला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे मी आता तुमच्यासाठी नवीन प्रसंगलेखनाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. हा प्रसंगलेखनाचा प्रश्न मागच्या वर्षातील प्रश्नपत्रिकेत आला होता. तर 10वीच्या परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर उपयोजित लेखनातील प्रसंग लेखनाचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर व्हिडिओला काही उशीर न करता सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रसंग लेखन कसे करतात हे सुद्धा जाणून घ्या. चला तर मग आपण प्रश्न पाहूया. काय आहे? आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात तुमच्या शाळेचा संघ विजयी झाला आहे. माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते सत्कार. कौतुकाचा वर्षाव, आनंदोत्सव. दिनांक 15 डिसेंबर. स्थळ दयानंद सभागृह, कोपरगाव. वेळ सकाळ 11 वाजता. हे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत किंवा आपण म्हणू शकतो हा आराखडा आपल्याला दिला आहे. या आराखड्यांवरून आणि या मुद्द्यांवरून आपल्याला प्रसंगलेखन रचायचे आहे किंवा प्रसंगलेखन करायचे आहे. तर ते कसे करायचे चला पाहूया. वरील प्रसंगी विजय संघातर्फे तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा. चला तर मग आपल्याला मुद्दा मिळालेला आहे. चला तर प्रसंगलेखनाला सुरुवात करूया. तर प्रसंगलेखनाला एक शीर्षक देणे अति आवश्यक आहे. तर मी इथं प्रसंगलेखनाचं शीर्षक दिलं आहे सत्काराचा अविस्मरणीय क्षण. चला तर मग प्रसंगलेखनाला सुरुवात करूया. आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना जिंकल्यानंतर जितका उत्सव आम्ही साजरा केला होता त्याहून कितीतरी आनंद आम्हाला सत्काराच्या बातमीमुळे झाला. माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते 15 डिसेंबर सकाळी 11 वाजता कोपरगाव येथील दयानंद सभागृहात सत्कार होणार असल्याची बातमी आमच्यासाठी अत्यंत आनंदाची होती. आम्ही सगळेच खूप उत्साहित होतो. जरी मी संघाचा कर्णधार होतो तरी ह्या विजयात माझ्या संपूर्ण संघाचा समान वाटा होता. सत्काराच्या दिवशी प्रेक्षकांमध्ये बसलेलो असताना अनेक विचार माझ्या मनात येत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या विजयी संघातील अनेक सदस्यांची मला आठवण होत होती. त्यावेळी मी एकटाच त्या कार्यक्रमातील उपस्थित होतो. तयारत असतानाच क्रीडा अधिकाऱ्यांचे व्यासपीठावर आगमन झाले आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता. सूत्रसंचालकाने कार्यक्रमाची सुरुवात करून सत्काराची घोषणा केली. व्यासपीठाकडे जाताना मला माझ्या सगळ्या मित्रांची खूप आठवण येत होती. मंचावर गेल्यावर सरांनी माझा सत्कार केला आणि तो क्षण माझ्यासाठी अत्यंत खास होता. माझे आई वडील, शिक्षक आणि मुख्याध्यापक टाळ्या वाजवत मला कौतुकाने पाहत होते. हे दृश्य खूप अभिमानास्पद होते. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी भाषण केले आणि आमच्या संघाचे व माझे मनापासून कौतुक केले. नंतर सूत्रसंचालकाने मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मंचावर बोलावले. जरी माझे काम मैदानात खेळणे होते तरी मंचावर जाऊन बोलण्याची संधी मिळेल असे कधी स्वप्नात वाटले नव्हते. तिथे जाताना माझे पाय थरथरत होते आणि मी काय बोलणार आहे याचा विचार माझ्या मनात नव्हता. पण मी तिथे पोहोचल्यावर अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे माझ्या भावना व्यक्त केल्या. भाषणाची तयारी नसतानाही प्रेक्षकांचे मन जिंकता आले हे अनुभवताना मला समाधान वाटले. शाळेचे नाव उंचावल्याचे अभिमान मला होताच. हा दिवस माझ्या आयुष्यात आनंद, उत्सुकता आणि भीती अशा अनेक भावनांनी भरलेला आणि खूप खास ठरला. चला तर मग आपण पाहिले आहे की मुद्द्यांना अनुसरून आणि मुद्द्यांना धरून प्रसंगलेखन कसे करतात. प्रसंगलेखन म्हणजे काय? आपण असा विचार करू की जर आपण त्या घटनेत असतो किंवा एखादा आपला प्रसंग आपल्यासोबत घटित झाला तर त्या प्रसंगाचा उल्लेख करताना आपण एखादा किस्सा सांगत आहोत असे लिहिणे म्हणजेच प्रसंगलेखन आहे. तर तुम्ही प्रसंगलेखन लिहिताना स्वतःच्या दृष्टिकोनाने लिहू शकतात की तुम्ही स्वतः ते अनुभवले आहे. तर मग प्रसंगलेखन हा खूप सोपा मुद्दा आहे.
जर तुम्हाला 10वीच्या मराठीच्या परीक्षेत उपयोजित लेखनात प्रसंग लेखनाचा प्रश्न आला तर उगीच सोडू नका, तो करून पहा, त्याला लिहून पहा. तो खूप सोपा आहे. तर तुम्हाला मी तुमच्या 10वीच्या परीक्षांसाठी शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्या परीक्षा आणि सगळ्याच विषयाच्या परीक्षा खूप सोप्या जावो. चला तर मग माझा आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. मी तुम्हाला भेटेल माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.